आणि जर का मित्रांनो तुम्ही रानात कुठेही फिरत असाल ना, अरे बापरे, तर ही काठी खूप महत्त्वाची असते. काठी कधी पण सोबत ठेवा. आणि बघा इथे जांभळे बघा किती पिकले तिथे, हे बघा दिसत असेल तुम्हाला किती आहेत. तर मी थोडीशी तिथे जाऊन काढतो. इथे जाऊन बघा हे आतमध्ये शेतते थोडंसं. तर हे आपण थोडी थोडी जी हातात येतील तीच काढूया. वरती काय चढायची गरज नाही. ते करवंद आहेत, खूप सारे करवंद आहेत आणि पिकायला पण सुरुवात झालेली आहे. तर आता हे बघा हे पिकलेत काही काही करवंद आणि खूप सारे कच्चे करवंद आहेत. तर जेवढे जमतील ना तेवढे पटापट काढून घेऊया आपण आता. ह्या कच्च्या करवंदांचे मित्रांनो ठेचा चांगला मस्त होतो. तर ठेचा कसा बनवायचा ना ते तुम्हाला मी दाखवेन घरी गेलो की. त्याच्या पाहिजेत आपण एक सेपरेट वेगळी व्हिडिओ बनवूया. मस्त गोड करून द्या. ही हातातलाच पडला खाली एक. तर मित्रांनो आपण गड आपलं पूर्ण फिरून चाललेलं आहे आणि आपण इथे ज्या गडावर आलो आहे ना माऊली किल्ल्यावर, तिथे खूप सारी करवंद जांभळं. करवंद अजून जास्त पिकत नाहीत, कुठे कुठे पिकत आहेत, पण जांभळं आणि करवंद नाही, जांभळं पिकायला हवेत आणि करवंद खूप सारे आले. तर जाता आपण हा जंगली रानमेवा आहे ना आपण तो घेऊन जाणार आहोत. तर जे पण करवंद भेटतील ते मी घेणार आहे आणि जिथे पण जांभूळ भेटेल ते मी घेणार आहे. तर मी ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू पहा. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण आपण काय काय घेतलं आहे, नाही काय काय भेटलं आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो हा पण व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे. जर हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर नक्कीच चॅनलला लाईक करा, व्हिडिओ लाईक करा सॉरी, आणि चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूयात आपल्याला पुढे किती काही जांभळं भेटत आहेत का, करवंद भेटत आहेत का. जसे भेटतील ना तसं मी तुम्हाला दाखवेन. आणि एवढ्या गडावर आहे ना मित्रांनो, शक्यतो आत्ता कोण ट्रॅकर्स येत नाही. एक दोघेजण दिसले होते मागे तिकडे आणि सकाळी कोण आले होते ते निघून गेले होते, जे संवर्धनासाठी आले होते. तर आता मी एकच भटकतो इकडे तिकडे पूर्ण किल्ल्यावर. हे बघा हे नाही तोरणाचं झाड आहेत, खूप ठिकाणी असे तोरणाचे झाड आहेत, पण त्यांना फल आलेलं एकही दिसलं नाही कुठे. आता ह्याचा आवाज कसा आहे ते मला माहीत नाही, कारण इथे हवा खूप सुटलेली आहे ऑलरेडी आणि हवा असल्यानंतर आवाज क्लिअर येत नाही. फोन पण नुसता आवाज खरखर करकर करतो. तर नॉईज कॅन्सलेशन तर आहे ऑप्शनमध्ये त्याच्यात, तर त्याच्या थ्रू काय किती आवाज क्लिअर राहील मला माहीत नाही. पण बघा जे नॅचरल फील असतं ते बघण्यासारखंच असतं. आणि जर का मित्रांनो तुम्ही रानात कुठेही फिरत असाल ना, अरे बापरे, तर ही काठी खूप महत्त्वाची असते. काठी कधी पण सोबत ठेवा. आणि बघा इथे जांभळे बघा किती पिकले तिथे, हे बघा दिसत असेल तुम्हाला किती आहेत. तर मी थोडीशी तिथे जाऊन काढतो. इथे जाऊन बघा हे आतमध्ये शेतते थोडंसं. तर हे आपण थोडी थोडी जी हातात येतील तीच काढूया. वरती काय चढायची गरज नाही. हे बघा खूप सारे पिकले जमले इकडे. तर मित्रांनो आपण नाही ना जांभळं काढून घेतलेले आहेत. मी तुम्हाला लास्टला फायनल दाखवेन किती काढले भेटले आहेत ते. तर आता फक्त आपल्याला करवंद जमा करायचे आहेत. थोडंसं पुढे कच्ची करवंद जमा करतो आणि आता आपण निघूया पटापट. आता पाय दुखायला लागलेत मस्त.
ते करवंद आहेत, खूप सारे करवंद आहेत आणि पिकायला पण सुरुवात झालेली आहे. तर आता हे बघा, हे पिकलेत काही काही करवंद आणि खूप सारे कच्चे करवंद आहेत. तर जेवढे जमतील ना तेवढे पटापट काढून घेऊया आपण. आता पटापट काढून घेऊया करवंद. पिकी कच्ची सर्व मिक्स घेतो, ते घरी जाऊन नंतर ना करता येतील वेगवेगळे. सिंगल सिंगल करवंद आले तशी. ह्या कच्च्या करवंदांचे मित्रांनो ठेचा चांगला मस्त होतो. तर ठेचा कसा बनवायचा ना ते तुम्हाला मी दाखवेन घरी गेलो की. त्याच्या पाहिजेत आपण सेपरेट वेगळी व्हिडिओ बनवूया. आता निघूया. कारण हे बघा, एवढे असे करवंद काढले आपण एकाच ठिकाणावरून. अजून आपल्याला खूप पुढे पण करवंद काढायचे आहेत. पुढे मोकळ्या जागेत भेटतील ना ते पण आपण जाऊन काढून घेऊ. कारण आपल्याला आता उशीर होत आहे. कारण पटापट जेवढं होईल ना तेवढं आहे ना पटापट आपल्याला करवंद काढून घ्यायचे आहेत, जे काही काट भेटेल ते. कारण आपल्याला खाली उतरायला उशीर होईल नंतर. आता जवळजवळ 4 वाजले असतील आणि अजून आपल्याला पुढे जायचं आहे. अजून खूप अंतर आहे अजून बाकी. अरे चला, हे बघा, हे फणसाची पानं आहेत इकडे. बघा दोन्ही बाजूनी कशा कारवीची झाड आहेत. कसं असतं तसं काय ते पाठी पळतात ना, आपण पुढे पळतोय. सीन बघा कसं मस्त क्रिएट दिसतंय. ह्याच्यावरती बघा, ह्याच्यावर पण करवंद आहेत. तर जे हाताजवळ आहेत ना ते आपण पटापट काढून घेऊया इथली पण. हे करवंद अजून पिकत नाही बरोबर, तसे तिकडे पिकत होते ते. चालतील, आपल्याला जे काही भेटतील ते घ्यायचे. हे बघा, असं झुडकाच्या झुडकं भेटलं आहे. चला बदल घेतले, थोडं मिक्स घेऊया. त्याने का होईल, मिक्स घेतल्यानंतर टेस्ट आपल्याला थोडीशी वेगवेगळी भेटेल प्रत्येकांचे. कडू आहेत. हां, हे बघा इथेच आहे. ठीक आहे. आणि काय झालं नाही, ते पूर्ण काल्या पडलेत पानं. मस्त गोड करून द्या. ही हातातलाच पडला खाली एक.
चांगली करून भेटले थोडीशी पैकी. इथे पण जांभळं बघा किती पिकलेत वरती दिसत असतील. तर मित्रांनो आपण आहे ना या वर्षाची तर पिक्की करवंद खाल्ली आहेत. तर मित्रांनो आता 4 वाजलेत जवळपास. अजून आपल्याला मेन वाटेला आपण लागलो नाही. तर बघूया आणि मेन वाटेला आपल्याला जायला किती टाईम लागतो. आणि हे पहा आपण एवढे करवंद जमा केलेत. करवंद असे तर बस झाले एवढे. अजून भेटले तर घेऊया पुढे. तर हा आपल्याला सुरुवातीलाच टाका लागतं पाण्याचा. पाहू शकता इकडे अजून पण पाणी आहे त्याच्यामध्ये. हे बघा इकडे आलूचं झाड आहे. आलू छोटे छोटे आहेत, अजून पिकत नाही. हे कधी पिकतील माहीत नाही. हे बघा इकडे खूप सारे आलू आले तिकडे, अजून पिकत नाही. तर बघा मगाशी आहे ना मित्रांनो, आपण याच वाटेने इथून वरती आलो होतो गडावर. तर मगाशी आपली कॅपॅसिटी नव्हती शूट करण्याची, कारण खूप दमायला लागलं होतं. तर आता मी दाखवतो तुम्हाला हे दृश्य कसे दिसतात ते वरून. मावशी आपण हे या ठिकाणी ड्रॉप केलं होतं, कारण खूप दमलो होतो. चालायची ताकद नव्हती का बोलायची ताकद नव्हती काही. आणि पाणी पण नव्हतं आपल्याकडं, गरम पाणी झालं होतं जे आणलं होतं ते. तर आता आपण बघा तुम्हाला दाखवतो कुठून कसं आलं होतं. हे बघा जी वाट दिसते नाही ही सरळ, ही पूर्ण लालसर, त्या वाटेनं आपण वरती आलो होतो सकाळी. तर आता आपल्याला आहे ना इथून निघायचं आहे. आणि आता शेवटी तुम्हाला जे नवरी नवरा सुलगा दाखवला होता ना, तो त्या एंडिंगला आहे, त्या टोकाच्या. तर झालं आपण, आणि जे रानमेवा भेटत होता ते पण आणून झालेलं आहे. आणि आता आपण गडाच्या माऊली गाव आहे ना तिथे आपण आलेलं आहे. आता इथून घरी जायचं सीधा. चला बाय बाय.